बाईनं गाणं ऐकाय चाललो. बसल्याबरोबर बाईनं सुरू केलं, इथुनाचा दिसा. अरे बाबा म्हणलं हिला मोह तर काय दिसणार झालं. काय सांगता येते गडबडीमध्ये. बाईनं टीव्हीला मागं पडलं. टीव्हीवर काही पाहायचं असेल तर अँटेना डिस्कनेक्शन पाहिजे. बाई गाडीतून बसली की सुरू केलं, इथुनाचा दिसा गडचा पत्तर. काय कमाल आहे. 650 किलोमीटर वरलं चांद तिला गाडीत बसल्याबरोबर दिसायलं. आणि नुसतं गड चांदच नाही तर तिथलं पत्तर दिसायलं. पत्तर इथुनाचा दिसा गड चांद्याचं पत्तर. गड चांद्याचं पत्तर खांबा खांबाला सुतार. गड चांद्याचं पत्तर खांबा खांबाला सुतार. आणि इथूनच दिस गड चांदियाची चीच. गड चांदियाची चीच मायची गादी स्वातंच. इथूनच दिस गड चांद्याचा पौळ. गड चांद्याचा पौळ मायचं सोन्याचं देऊळ. गड चांद्याचा पौळ मायचं सोन्याचं देऊळ. 650 किलोमीटरला मायचं चांद दिसायलं. मायचा पौळ दिसायलं. मायचं देऊळ दिसायलं. मायचं महूल दिसायलं. इथूनच गड चांद्याचं पत्तर हिला दिसतं, पण घरात फाटलेलं नवऱ्याचं धोतर दिसत नाही. काय करणार. हिला 2-4 रट्टे देऊन विचारावं, सांग पाकिस्तानमध्ये काय चाललंय, सांग चीनमध्ये काय चाललंय, सांग. 600 किलोमीटरवर एवढं दिसायचं तर चीनमधलं आपलं अंधक तर दिसत घेऊन घेऊन. एका महान गायकानं गाणं गायलं, मला फार आश्चर्य वाटलं. गाणं गायलं मी ऐकलं त्यावेळेस मला एवढं आश्चर्य वाटलं. काय गाणं आहे बा. कोणतं. देव कसे घुसतात, कोणाच्या वाड्यात घुसतात. धनगरवाड्यात घुसला देव, धनगरवाड्यात घुसला. धनगरवाड्यात घुसला देव, धनगरवाड्यात घुसला. धनगरवाड्यात घुसला देव, धनगरवाड्यात घुसला. बानूच्या नादात फसला देव, धनगरवाड्यात घुसला. धनगरवाड्यात घुसला देव, धनगरवाड्यात घुसला. दुसरं एक गाणं ऐकलं. खंडोबरायाचं येड पाय लागलं मुरळीला. खंडोबरायाचं येड पाय लागलं मुरळीला. लागलं मुरळीला येड पाय लागलं मुरळीला. लागलं मुरळीला येड पाय लागलं मुरळीला. धनगरवाड्यात घुसला. आमच्या बहुजनाच्या वाड्यात हे देव का घुसतात. तिकडे जावं ब्राह्मणाच्या वाड्यात, मारवाड्याच्या वाड्यात, कोमट्याच्या वाड्यात घुसा. इकडं काय आमच्याकडं. इकडे भेटते ना मसाल्याचं खमंग, चापडं चोपडं खायला. तिकडं गाणा जातील डाळ खाया नुसती कोरडी पच. इकडं खमंग भेट. मला माझे मित्र नेहमी जयरकर साहेब, तुम्ही एवढं पूर्वधन करता, तुमच्या महाना महाराजाच बायाच्या अंगात काय येतं, आमच्या काय येत नाही. यामुळे त्याला शास्त्रीय कारण आहे रे. ते मला काय शास्त्रीय कारण म्हणजे म्हणलं वा इकडं आमच्या इकडे चापडं चोपडं शिजते, त्याच्या वासानं वासा. जेव्हा आमच्या इकडे भोगात तुमच्या इकडे का लागत. आता खिजवण्यासाठी माझे मित्र मला नेहमी होतो काय म्हणून, येडेकर साहेब आता तुम्ही बुद्ध झाले ना. हो बुद्ध झालं तर काय झालं म्हणून, तुम्ही ते खाता. म्हणजे ते म्हणजे काय. अरे आम्हाला जिरतंय आम्ही खातो, तुम्हाला जिरत नाही तुम्ही खाऊ नका ना रे. वाघाचा खुराक वाघानं खाल्ला पाहिजे. बाबांना सांगितलं आम्हाला वाघ बना म्हणजे काय गवत खाऊन वाघ हो, की काय काकड्या खाऊन वाघ हो, मेथीची भाजी खाऊन वाघ हो. ज्याला जे जिरतंय त्याला खाऊ द्या म्हणलं. तुम्ही मुके बसा, तुम्हाला जिरत नाही राजू. ते खाऊ नये म्हणलं. काय खाव. बकरं खावा म्हणजे, कोंबडं खावा. गधा आहेस का तू. बकरं कोंबड्याचं केवढ्याचं 3000चं.
4000चं, कोंबडं केवढ्याचं 400चं, 500चं लईत लई. आबे म्हणलं 15,000चा बैल खातो ना, एवढं भारीचं कोण खात रे इंडियामध्ये? त्याला पसते, त्यांना खाल्लं पाहिजे. बरं वाटलं, तोंडाला पाणी शिकला. इथून गेलं की 5 सुमार. आता काय आहे हे सोबत डोंग सोडले. ते माझ्या शेजारी एक बाई राहायची, देवकरी, तिच्या अंगात यायची. नवरात्रीला धरायला जायचं अंगात आल्यावर. बाई कोडे सोडायची. कसं कोडे? तिच्या अंगात आले की लोक शंका घेऊन यायचे तिच्याकडे आणि कोडं सोडायचे. मागे पाणी पडलं नाही आमच्या मराठवाड्यामध्ये, शेतकरी येऊन तिच्या पुढे बसले, तिच्या अंगात आलं, ती कोडे फोडायली. भक्त म्हणतो, माय पाऊस पडेल काय? माय म्हणते, बापू आभाळ आलंय काय? पाणी केव्हा पडेल? आभाळ येईल तेव्हा पडेल. इथपर्यंत ठीक आहे. आम्ही अडाणी माणसाला बोलतो. सुशिक्षित लोकांची सुशिक्षित अंधश्रद्धा आहे. रिझर्वेशन बाबासाहेबांनी दिलं, आरक्षण बाबासाहेबांनी दिलं, रक्षण बाबासाहेबांनी केलं. पण नोकरी लागली की तिरुपतीचा बालाजी, नोकरी लागला की शिर्डीचा साईबाबा, नोकरी लागला परभणीचा तुरुतपीर. अरे काय शाळा शिकताना तुम्हाला तिरुपतीच्या बालाजीने काय ड्रेस घेऊन दिला होता? शाळा शिकताना साईबाबांनी काय डझनभर वह्या घेऊन दिल्या? शाळा शिकत असताना तुम्हाला काय परभणीच्या तुरुतपीरानं बिर्याणी खाऊ घातली होती? शुद्ध बैमानी आंबेडकरासन करणारी बारबापी अवलाद अजून आमच्यामध्ये आहे. ती आरद गाभुळ्याची अवलाद आहे. तीन के तुकडों पर पलने वाले कुछ कुत्ते बैमान निकले. अशा बडव्यांची DNA चाचणी करावं की खरंच बाबासाहेबाचं होय का आल्या गेल्याचं होय. काही लोक गौशीच्या उच्च शिखरावर बसले, पण जय भीम म्हणायची लाज वाटते. त्या तोंडात किडे पडो, त्याची जीभ सडो, त्याचा मुडदा पडो, त्याला कुत्रे तोडो, कुत्रे. ज्या बाबासाहेबांनी शान, ज्या बाबासाहेबांनी ज्ञान, बाबासाहेबांना आम्हाला मोठं केलं. बाबा अडकवा काय होतो आम्ही? नरक कुंडामध्ये सडणाऱ्या ह्या माणसाला सोनियाचे दिवस दाखवणारा B.R. आंबेडकर. काय देणारा तुम्ही बाबासाहेबाला? सगळं दिलं बाबासाहेब. तुम्ही देणार काय आहात? आपल्या शरीराचा चमडा काढून जरी बाबासाहेबाला बुट्ट शिवले तरी बाबासाहेबांचे उपकार भेटणारे नाही. पगार त्याची, शिक्षण त्याचं, घर त्याचं, माडी त्याची, गाडी त्याची, घरातली गोल साडी त्याचीच आहे, ही बॉडी त्याचीच आहे. रंग भरला बाबासाहेबांनी या जीवनामध्ये. म्हणून म्हटलं मावल्यांनो, बंधू भावांनी, की देवाला पूजणाऱ्या बाया देवदासी झाल्या, खंडोबाला पूजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला वंदन करणाऱ्या बाया, स्त्रिया कलेक्टर झाल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या. देशाच्या सर्वोच्च पदावर बसली प्रतिभा पाटील राष्ट्रपती. कोण केलं माय? बाबासाहेबांना लिहिली नसती घटना, तो हा मेला असता पती तर गेली असती सती, मग कवा बनली असती राष्ट्रपती? ही बाबासाहेबाची देण. माना अथवा ना माना, पण घडवलं बाबासाहेब देशाला. आणि म्हणून मी म्हटलं, निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता, जातीयते करिता तलवार भीम होता. माडी पिऊन पाणी पाण्याची ज्योत झाला, अरे पाण्याने पेटणारा अंगार भीम होता. भित्रे माणसं रोज मरतात. बाबा म्हणतात भित्रे माणसं रोज मरतात, निर्भीड माणसं फक्त एकदा मरतात. भिवून भिवून रोज मरायचं का रणात, म्हणजे सडून सडून मरायचं का रणात लढून मरायचं, हे आपण आपलं ठरवायचं. काही नाही, एक दिवस मरायचं. हे खुणगाट मनाशी बाळगा. बुद्धाला मरणानं सोडलं नाही, बाबासाहेबाला सोडलं नाही, महात्मा फुलेला सोडलं नाही, तर तुम्ही आम्ही करू. म्हणून आपल्याला एक फार मोठी लढाई जिंकायची, निशस्त्र लढाई. या ठिकाणी मी आदरणीय भंतेच्या आदेशानुसार 5 मिनिटाचा इंटरव्हेल देत आहे. एवढं वैभव बाबांनी दिलं, शब्दात सांगता येत नाही. म्हणून म्हटलं होतं, अरे मोजता येत नाही,
नाही जगातल्या बापानं, अरे बघता येत नाही जगातल्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं. 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू देत आहे, जोर से तालिया. धन्यवाद. तुम्ही मला टाळ्या वाजवल्या की मला वाटतं माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारत आहात. अरे इसे हिंदुस्तान नहीं तो इस देश को भारत कहलाना चाहिए. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आम्ही पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम जनतेला एका बोटाचा इशारा दिलेला आहे. हे एक बोट बाबासाहेबांचं इथल्या बहुजनाला काय सांगत आहे आणि केव्हा लक्षपूर्वक ऐकावं, कारण आता ही वेळ नाही गाणे पवाडे ऐकत बसण्याची. हे रात्रच नाही तर उद्याचा दिवस आहे आपल्यासाठी वैर्याचा राहणार आहे. म्हणून उद्याचा दिवस जर आपल्याला सुखानं घालवायचा असेल तर ही रात्र जागून काढा. बाबासाहेबांनी सांगितलं इथल्या बहुजनाला एका बोटाचा इशारा देऊन. काय सांगितलं आणि केव्हा सांगितलं? अरे लिहूनी घटना या देशाची, लिहूनी घटना या देशाची, काम केलं या मोठं, हो काम केलं या मोठं. मारा मागाला ढोरचा माराला कुणब्याला वडराला एवढ्यालाच नाही तर अरे लिहूनी घटना या देशाची, काम केलं या मोठं. बहुजनाला बहुजनाला दाखवलं माय, दिल्लीकडे भीमाने बोट. बहुजनाला